मराठीमध्ये आकलन, व्याकरण आणि शब्दार्थांवर जास्त भर द्यावा लागतो. बघा, मराठी वाक्प्रचार कसे असतात. आता हातावरील वाक्प्रचार, आपण या ठिकाणी स्पेशल हातावरील वाक्प्रचार पाहू आणि याला संदर्भ देऊ आपण राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा. म्हणजे त्या ठिकाणी अयोध्येला राम मंदिरामध्ये जे ट्रस्टी होते त्या ट्रस्टीमध्ये चोर बसलेले होते आणि ते आपण या सगळ्या इव्हेंटला रिलेट करून हे सगळे हातावरचे प्रश्न आपण बघणार आहोत. ठीक आहे. हाताला काम नसणे म्हणजे काय. आता हे आहे वाक्प्रचार, यांचे अर्थ होतात आणि हे पेपरला येतात. यापैकी बरेच वाक्प्रचार पेपरला येऊन गेलेले आहेत, पुढे सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. म्हणून बघा, नीट लक्ष द्या. सगळ्यांनी नोट्स काढा आपल्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टेलिग्रामवर हे मिळून जाईल, एक PDF मिळून जाईल, परंतु तरीही आपल्या नोट्स काढणे गरजेचे आहे. काही वाक्प्रचार तुमच्या ओळखीचे असतील तर काही नसतील. बघा, हाताला काम नसणे म्हणजे काय. तर एखादा माणूस बेरोजगार असणे. आपण एखाद्याला म्हणतो की त्याच्या हाताला काम नाही आहे, म्हणजे तो बेरोजगार आहे. माझ्या हाताला काम द्या सरकार, मायबाप सरकार, माझ्या हाताला काम द्या. तर असेच ज्यांच्या हाताला काम नाही त्या लोकांची भरती केली होती या ठिकाणी या ट्रस्टने. हे ट्रस्ट समजून घ्या. ठीक आहे. या ट्रस्टमधल्या लोकांनी ज्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला, अयोध्येतल्या लोकांना, ठीक आहे, ते विशिष्ट पक्षांसोबत संबंध ठेवून असतात, ते आपण त्याचं नाव नाही घेऊ, परंतु त्यांच्या हाताला काम दिलं. हात घालणे म्हणजे काय. हात घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीत सहभाग घेणे. आपण काय म्हणतो, तू इथं हात नको घालू, तू ज्या गोष्टीत सहभागी नको हो. ठीक आहे. हा एक काम करतो, आता मी त्यामध्ये हात घालतो आणि प्रकरण बाहेर काढतो. तर एखाद्या गोष्टीमध्ये सहभागी होणे, हात घालणे म्हणजे सहभागी होणे. सपोज एखादा ग्रामपंचायतमधला भ्रष्टाचार असेल, आपण काय म्हणतो, तसे मानणार नाही हे लोक, थांबा आता मी येतो त्या हात घालतो. हात घालतो म्हणजे सहभागी होतो. हात मारणे म्हणजे काय. तर हे जे वर्कर्स लोक आहे यांना हाताशी धरून ह्या ट्रस्टीमधल्या लोकांनी कशी चोरी केली किंवा ट्रस्टीमधल्या लोकांचे जे नातेवाईक आहे, व्यावसायिक आहे, त्यांनी कशी चोरी करवली, हे सगळं आपण बातम्यांमध्ये बघितलं. तर हात मारणे म्हणजे काय, चोरी करणे. जसं आपण म्हणतो त्यांना मोठा हात मारला. मोठा हात मारला म्हणजे काय, मोठी चोरी केली, डाका टाकला. हात मारणे म्हणजे बघा, मारणे वेगळं, हाताने मारणे वेगळं, परंतु हात मारणे म्हणजे त्याने चोरी केली, त्याने मोठा हात मारला. ठीक आहे. किंवा चोरी म्हणा किंवा कोणतीही निगेटिव्ह गोष्ट म्हणा. सपोज एखादी गोष्ट असेल किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्याला फसवलं, तर हात म्हणजे ॲक्च्युली फसवलं म्हणजे हात मारणे नाही होत, परंतु हात मारला बा, मोठी गोष्ट अचीव केली, पण ती पॉझिटिव्हली नाही, ती निगेटिव्हली. ठीक आहे ना. असं हात साफ असणे म्हणजे काय. तर हात साफ असणे म्हणजे हात चलाकी करणे, हात साफ करणे. ठीक आहे, असा अर्थ. हे बघा, ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, ABC एज्युकेशन. आता हे उलट झालं, इथे पाहिजे होते एज्युकेशन. ठीक आहे. तर इन्स्टॉल करून घ्या. हातभार लावणे म्हणजे काय. तर एखाद्याला मदत करणे, हातभार लावणे. थांबा काका, मी तुम्हाला हातभार लावतो, किंवा मला या कामामध्ये माझ्या हातभार लावू द्या, म्हणजे कोणीतरी हातभार लावायला पुढे या. म्हणजे हे जे वाक्प्रचार आहेत हे पेपरला येत असतात. कसं येतं वाक्प्रचार, हातभार लावणे याचा अर्थ काय, हे तर एक प्रकार हा झाला. सरळ सरळ तुम्हाला ऑप्शन देईल किंवा एखादं वाक्य देईल तुम्हाला, अमुक गावामध्ये तमुक राजा राहत होता, त्या राजाला हातभार लावण्यासाठी एक त्याचा सचिव होता. मग या वाक्यामध्ये आलेला वाक्प्रचार त्याचा अर्थ कोणता. मग तुम्हाला वाक्प्रचार ओळखता आला पाहिजे की हा वाक्प्रचार आहे. ठीक आहे ना. असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. तुम्हाला कंटेंटवर काम करायचं आहे. हाती काही न लागणे म्हणजे काय. आता हे जे ट्रस्टी, हे जे समजा इथे समजा ट्रस्टी होते राम मंदिरातले, ठीक आहे, आणि त्यांनी हे वर्कर्स ठेवले, यांच्या माध्यमातून आपण काहीतरी चोरी करू बुवा, खूप मोठी, हजारो करोड नेले म्हणते त्यातले दानपेटीतले. पण इथे CCTV होते, त्यामुळं काय झालं, यांच्या हाती काही लागलं नाही. म्हणजे त्यांना यश मिळालं नाही, हाती काहीच नाही लागलं बुवा. आपण म्हणतो ना, त्याने खूप अभ्यास केला, त्याने 10 वर्ष अभ्यास केला स्पर्धा परीक्षांचा, पण त्याच्या हाती काही लागलं नाही. त्याने व्यापारही करून बघितला, त्याने धंदा करून बघितला, त्याने दुकान टाकून बघितलं, पण त्याच्या हाती काही लागलं नाही फार, म्हणजे लाभ न होणे वगैरे. हात देणे म्हणजे काय.
तर संकटात कोणीतरी फसला असेल तर त्याला हात देणे त्याचा अर्थ होतो, ठीक आहे ना, मदत करणे. हाताला यश येणे म्हणजे काय, जेव्हा यांनी CCTV वगैरे काही फुटेज डिलीट मारले किंवा CCTVला असं बॅक येऊन ते कांड करायचे, पैशाची अफरातफर करायचे, म्हणजे काय, तेव्हा कुठेतरी यांच्या हाताला यश यायला लागलं आणि 10ची गड्डी समजून हे 13-14 गड्ड्या टाकून राहिले होते आणि पार्सल कितीचं द्यायचं, 10 गड्ड्यांचं टाकायचं, किती गड्ड्या, 13 ते 14 गड्ड्या. मग हे 3 ते 4 ज्या गड्ड्या आहे यांचा अपहार व्हायचा, त्यांच्या हाताला यश आलं. कोणाच्या, चोरांच्या. हाताशी असणे म्हणजे हे जे ट्रस्टी आहे राम मंदिरातले अयोध्येमधल्या, यांच्या हाताशी भरपूर लोक होते, यंत्रणा होती. हाताशी असणे म्हणजे हाताशी असणे. तो एक काम करा, तुम्ही खूप मोठ्या कामाला चालले आहे, तुमच्या हाताशी 1-2 माणसं असू द्या, सहकार्य करायला सोबती जवळ असणे, हाताशी असणे, ठीक आहे ना. मग यांच्या हाताशी कोण होते, हे चंगू मंगू जे असेल समजा इथले कार्यकर्ते, ठीक आहे. हातात घेणे म्हणजे काय, सहभाग घेणे, थांबा मी हातात घेतो, हे काम मी हातात घेतो, मी त्या गोष्टीमध्ये सहभागी होतो वगैरे. हातावर पोट असणे म्हणजे काय, तसं हे जे एम्प्लॉईज आहे हे गरीब घरची पोरं आहे, ठीक आहे, त्यांचं हातावर पोट आहे. म्हणजे जे काम करेल तर पैसे मिळेल, काम करेल तर आपण कुठेतरी प्रगती करू, काम करेल तर आपलं घरदार चालेल. हातावर पोट असणे म्हणजे हातावर आपलं पोट असणे, हात साबूत असणे म्हणजे साबूत म्हणजे हात स्ट्रॉंग असेल तर तो काम करेल, मग त्याने काम केल्यावर त्याच्यात तो कुटुंबाचं पोट भरू शकेल, त्याला म्हटलं ते हातावर पोट असणे. म्हणजे इस्टेट नाही आहे आमच्या बापदाद्याने कमावून ठेवलेली, आमचं हातावर पोट आहे, आम्ही काम केलं तर आम्हाला पैसे मिळतात, या पद्धतीचं. हातपाय हलवणे म्हणजेच काय, जेव्हा या ट्रस्टी लोकांनी यांना ठेवलं असेल चोरी करायला, दानपेटीतली चोरी करायला, तेव्हा यांच्याकडून पहिले जमून नसून राहिलं. मग याच्यातला जो शार्प माइंड लोकांना ते, अरे काहीतरी हातपाय हलवा करा ना, पाय ना, लोकांनी दान दिलं आहे आपल्याला इतकं मोठं, इतक्या देशातून परदेशातून दान आलेलं आहे, काहीतरी हातपाय हलव ना, कमाव ना, काहीतरी काढ ना, आम्हाला द्या, तुम्ही खा, आम्हाला तर मना मोठा हिस्सा लागन, तुम्हाला त्यातलं देऊ ना मी हिस्सा, काहीतरी हातपाय हलवा ना. हातपाय हलवा म्हणजे काय होते, प्रयत्न करणे. हातपाय हलवणे म्हणजे काय होते, प्रयत्न करणे, समजलं. हातात खेळणे म्हणजे काय, आता हे एवढ्या मोठ्या करोडो, हजारो करोडो, लाखो करोडो रुपयांची देणगी झाली आपल्या या राम मंदिराला अयोध्येतल्या, आणि हे जे ट्रस्टी बसलेले आहे तर सगळा अधिकार यांचा होता, सगळा अधिकार. जे ट्रस्टी होते त्यांचा सगळा अधिकार, कारण हे जी कमिटी कशी बनली, हे सर्वोच्च न्यायालयानं कमिटी बनवलेली आहे आणि तेही गव्हर्नमेंटचेच माणसं टाकले, परंतु सरकारी ते कमिटी सरकारी न करता प्रायव्हेट केली, जेणेकरून त्याचा आढावा, त्याचा हिशोब कोणी मागू शकणार नाही आपल्याला, असा अर्थ. कारण गव्हर्नमेंटच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागता येते आपल्याला RTI टाकून, पण हे कमिटी मुद्दाम या लोकांनी प्रायव्हेट केली. म्हणजे पहा किती सुरुवातीपासूनच मास्टर माइंड चालू होता, ठीक आहे ना. मग आता हातात खेळणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवर पूर्णतः कंट्रोल असणे. सपोज माझ्या हातामध्ये वाघाचं पिल्लू खेळून राहिलं, त्याच्यावर माझा पूर्ण कंट्रोल आहे, ते कुठं जाऊ शकत नाही. किंवा हे जे कार्यकर्ते आहे हे हातातले यांच्या बाहुले होते, हातात खेळून राहिले होते की हे कुठं जाऊ शकत नाही, पूर्ण विश्वसनीय लोक आहे. किंवा हा जो व्यवहार आहे तो या लोकांच्या हातात खेळत होता. हातात खेळणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर पूर्णतः कंट्रोल असणे. लहानपणी मुलं आपल्या अंगखांद्यावर खेळतात, त्यांच्यावर आपला पूर्ण कंट्रोल असतो, पण मुलं मोठी झालीत की मग त्यांच्यावर कंट्रोल कमी लूज होतं आपला, ते त्यांचे स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजेच ते आपल्या हातात राहत नाही, परंतु जी गोष्टी लहान आहे त्या गोष्टी आपल्या हातात राहतात. हातावर तुरी देणे म्हणजे गव्हर्नमेंटच्या हातावर तुरी देऊन, गव्हर्नमेंटच्या म्हटल्यापेक्षा CCTVच्या हातावर तुरी देऊन, किंवा या ठिकाणी जे श्रद्धाळू लोक आहे, जे भाविक लोक आहे, ज्यांनी 1-1 रुपया जमा करून या राम मंदिरात पैसा दिला, त्यांच्या हातावर तुरी देऊन, किंवा या ठिकाणी जे ऑफिशियल्स असतात, जे समजा
पहारेकरी आहेत यांच्या हातावर तुरी देऊन या कर्मचाऱ्यांनी पैसा लाटला आणि यांची घरं भरले, यांचे नातेवाईक खूप श्रीमंत बनले म्हणते. इथे काम करणारे पोरं यांनी वावराचे सौदे केले, बंगले घेतले, घरं बांधले, म्हणजे इतका फरक पडला या राम मंदिराने. राम नाम म्हणजे राम नाम हर कोई गावे, ठक ठाकूर और चोर. म्हणजे असं कबीर म्हणतात की एखादा माणूस रामाचं नाव घेऊन राहिला म्हणजे तो सात्विक असं नसबो असं नाही, तो चोरही राहू शकतो. हे चोरच होते. ठीक आहे. यातले काही लोकांनी राजीनामे दिले, काही लोकांनी हात झटकले. मी नाही बा, आम्हाला नाही माहिती यातलं. अभि तुम्ही ट्रस्टी आहे ना भाऊ, तुम्ही ट्रस्टी आहे ना, माहीत नाही काय, तुम्हीच तर केलेला केधरा आहे या. पण कोण बोलणार असा विषय. हाताशी येणे म्हणजे गळ्याला लागणे. हां, आता माझं काम हाताशी आलं म्हणजे संपूर्ण म्हणजे भरपूर काम संपून जाणे, हाताशी येणे. ठीक आहे ना. हात पसरवणे म्हणजे काय, तर एखाद्याला मदतीची भीक मागणे किंवा हात पसरवणे, पैसे मागणे, मदत मागणे एखाद्याला, ह्या पद्धत. इथे हात धुवून मागे लागणे. मग जेव्हा हे सगळं समोर आलं, ह्या ट्रस्टी लोकांनी पैसे खाल्ले, यांनी सगळा प्लॅन रचला होता, हे जेव्हा उघडकीस आलं तेव्हा यंत्रणा यांच्या हात धुवून मागं लागली. पोलीस, मीडिया, विरोधक हात धुवून मागं लागले, राजीनामे घेपर्यंत आले. राजीनामेच काय आले, हे तर राजीनामे तर लहानशी गोष्ट आहे, सजा दिली पाहिजे किती म्हातारे असून तरी. हात धुवून मागे लागणे. हातचे राखून ठेवणे म्हणजे काय, तर आत्ता जर म्हटलं गव्हर्नमेंटने की बा या सगळ्यांना सजा देतो, या सगळ्यांना रस्त्यावर आणतो, गव्हर्नमेंट करू शकते. पण गव्हर्नमेंट पूर्ण ताकदीचा वापर कधी करत नाही किंवा कोणीच करत नसते. पूर्ण ताकदीचा वापर हातचे राखून ठेवतो आपण काही गोष्टी. बघा ना, कोणी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन लाईफमध्ये आपण कोणत्याही ठिकाणी पूर्णतः ताकद वापरत नसतो, हलकी ताकद वापरतो, कमी ताकद वापरतो. त्याला म्हटलं जाते हातचे राखून ठेवणे. हात उचलणे म्हणजे काय, एखाद्याला मारायला हात उचलणे. ठीक आहे, त्याने माझ्यावर हात उचलला वगैरे. हात आखडता घेणे म्हणजे काय, तर खर्च कमी करणे. जसं आपण कसं म्हणतो, अरे बा हा तर पोरगा लग्नाच्या अगोदर खूपच चांगला खर्च करत होता, आता लग्न झालं बट्याचं तर हात आखडता घेऊन राहिला. हात आखडता घेणे म्हणजे खर्च कमी करणे, सरळ सरळ. ठीक आहे ना, खर्च कमी करणे. त्यानंतर बघा, हात दाखवणे म्हणजे काय, थांब मला येऊ दे, तुला माझ्या हातच दाखवतो. हात दाखवणे म्हणजे काय होते, एखाद्याला चॅलेंज देणे किंवा थांब मी चॅलेंज स्वीकारतो, तुला मग हातच दाखवतो, बदलाच काढतो, तुला सत्य म्हणजे कसं राहते झाकणं, एखादं काम कसं खोटं करणं राहते, थांब येतो मी तुम्हाला हातच दाखवतो. म्हणजे एखाद्याला शक्तीचं आवाहन देणं. ठीक आहे. हात जोडणे म्हणजे काय, हात जोडणे, तिने हात जोडले बुवा, माफी मागितली असेल किंवा त्याने काहीतरी सौजन्य दाखवलेलं असेल या पद्धतीचं. हातचा जाणे म्हणजे काय, अरे यार, सट्टेवाले म्हणते, अरे यार एका जाण्याने गेला, हातचा गेला, आला होता बरं, हातात थोडाशी घास आला तर पण गेला बा, हातचा गेला असा फक्त. हातापाया पडणे म्हणजे काय, खूपच विनंती करणे, गयावया करणे, झोपून जाणे, हातापाया पडणे. हातोहात म्हणजे जेव्हा जेव्हा हे सापडले असेल ट्रस्टी आणि हे सगळे एम्प्लॉईज, तेव्हा ते हातापाया पडले असेल पोलिसांच्या. हातोहात काम केलं ना त्यानं क्षणार्धात, हातोहात त्यानं पैसे लांबवले, हातोहात त्यानं मीडिया मॅनेज केला. हातोहात म्हणजे हातोहात याचा अर्थ काय होतो, क्षणार्धात. अरे त्यानं मला हातोहात गेम दिला म्हणते ना बाबा, हातोहात गेम दिला वराडा शब्द आहे, वाक्प्रचार आहे बोलीभाषेतला. गेम दिला म्हणजे फसवलं. हातपाय गळणे म्हणजे काय, जेव्हा हे समजलं यंत्रणेला, पोलिसांना, ह्या लोकांचे हातपाय गळले असेल ना, हे निगरगट्टा आहे, करोडो हजारो करोडो खाल्ले, हे तर बिचारे गरीब आहे, चोर होय म्हणून काय झालं, पण त्याचे हातपाय गळले असेल ना. मग हातचा मळ असणे म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्यासाठी खूप लहानशी असणे. येतो मेरे बायात का खेळ आहे, हे काय माझ्या हाताचा मळ आहे, हा पैसा म्हणजे माझ्या हाताचा मळ आहे. म्हणजे आता हाताचा मळ कसा आपण फेकून देतो, त्याचा काही अर्थ असते काय, नाही.
तसंच एखादी गोष्ट आपल्यासाठी कमी दर्जाची असणं, कमी किमतीची असणं, कमी प्राईजची असणं, नाही हाताचा मळ आहे आपल्या. एखाद्यानं तुम्ही मला पुस्तक मागितले, सर मला पुस्तक द्या, माझ्याकडे पैसे नाही आहे, मी देऊन टाकलं. कोणी काय म्हणलं ऑफिसचा मुलगा, सर ते पुस्तक 400 रुपयाला आहे ना, मी काय म्हणतील जाऊ दे ना, तिला दिलं गरीबाला एखाद्या. हाताचा मळ आहे, हाताचा मळ आहे, ठीक आहे ना, असा अर्थ. हात तंग असणे म्हणजे काय, तंगी असणे, पैसे जवळ नसणे. तंग झाला बा माणूस, पैसे नाही रोवून राहिले आपल्याजवळ, आपण म्हणतो कोणी अरे बा सध्या तंगी आहे, सध्या हात नका लो. हाताला चव असणे म्हणजे काय, स्वयंपाक उत्कृष्ट करणे. आपण काय म्हणतो आमच्या मावशीच्या हाताला खूप चव आहे, चव आहे, हात चव, हाताला चव असणे म्हणजे काय ते, म्हणजे स्वयंपाक चांगला करणे. हातपाय पसरणे म्हणजे काय, एक्सपान्शन करणे. जसं इंग्रज आले, व्यापारी म्हणून आले, त्यांनी नंतर मग हातपाय पसरवले पूर्ण देशभरामध्ये. हातपाय पसरवणे म्हणजे एक्सपान्शन करणे, ठीक आहे ना. हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे हातातोंडाशी गाठ पडली म्हणजे याचा अर्थ होतो की बा अल्प दरात, अल्प पैशांमध्ये आपला संसार चालवणे, अगदी लहानशा अमाऊंटमध्ये आपल्याला भागवणे, त्याला म्हटलं जाते हातातोंडाशी गाठ पडणे. हात धुणे म्हणजे काय, आता हात धुणे म्हणजे संधीचा फायदा घेणे. आपण काय म्हणतो, वायत्या गंगेत हात धुवून घेतले त्यानं, वायत्या गंगेत त्यानं हात धुवून घेतले म्हणजे त्यानं हात धुवून घेतले बा. मस्त गेला, त्याला अचानक काहीतरी भेटलं, घे सावड, खिशात टाक, बॅगवर टाक, त्यानं हात धुवून घेतले असा अर्थ, ठीक आहे ना. हातभार लावणे म्हणजे एखाद्याला काम करणं, एखाद्याला म्हणजे हातभार लावणे म्हणजे मदत करणे, हातचे राखून ठेवणे बघितलेलं आहे आपण. हाताचा माल असणे म्हणजे मळ आहे ह्या. हातपाय गळणे म्हणजे भीती वाटणे. जेव्हा यांना समजलं असेल या सगळ्या चोरांना आता आपल्या काही खैर नाही, तर त्यांचे हातपाय गळले असेल ना, हात झटकणे. त्यातले मग काही लोक असे आहे, महंत जे कोषाध्यक्ष आहे, तो किशोर व्यास वगैरे, ते काय म्हणतात की बा मी कोषाध्यक्ष आहे पण नावापुरतं आहे, मला यामधलं काही माहीत नाही. असो, अभि तू कोषाध्यक्ष आहे ना बाबा, तुला माहीत नाही काय, आम्हाला काय तू मॅड समजता काय. लोक येले त्यांना पत्र लिहिलं मोठं 2 पानाचं का बा हे मला माहीत नाही बा. अरे तू माहीत नाही, तू त्याच्यात आहे, माहीत काय नाही. पण त्यांना हात झटकले. हात टेकणे म्हणजे काय, हात टेकणे म्हणजे शरणागती पत्करणे. बस बा हात टेकले बता समोर, तू काही बा आमचं भलं करशील नाही, किंवा बस बा तू काही जिंकू शकत नाही, आम्ही काही जिंकू शकत नाही मग तुझ्यासमोर. हात टेकणे म्हणजे शरणागती पत्करणे. हात चालवणे म्हणजे काय, पटापट काम करणे. एखादा माणूस कसा असते, लेथर्जी असते, एखादी बाई असते, तिला काम नाही करतात फारसे, एखादी बाई कशी असते, आले बरोबर पटपट कामं करते. हात चालवणे म्हणजे त्याला, हात चालवणे म्हणजे पटापट काम करणे, ठीक आहे. थांबतो या ठिकाणी, हे सगळे पाहत चला. याच्यावरचे प्रश्नही पण घेऊ आपण, ठीक आहे. समोरच्या परीक्षा आहेत IBPS TCSच्या किंवा MPSCच्या सुद्धा, त्यासाठी हे लेक्चर अत्यंत गरजेचं आहे. शेअर करा आणि कसं वाटलं लेक्चर तेही कमेंट करा, ठीक आहे. थँक्यू. ॲप इन्स्टॉल करा, कोर्स हवा असेल ना IBPS TCSचा ॲप इन्स्टॉल करा. थँक्यू.